पूर्ण सेंटेन्स रीड केल्यानंतर लगेचच तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली कोणत्या वर्डचं स्पेलिंग जे आहे ते चुकीचं आहे. ऑन बरोबर आहे, द बरोबर आहे, ओकेजन चुकीचं स्पेलिंग आहे, ऑफ इज रिटायरमेंट, प्रोफेसरचं स्पेलिंग जे आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे पार्ट ए मध्ये 2 शब्द आहेत की ज्यांची स्पेलिंग्स जी आहेत ती मिस्टेक करण्यात आलेली आहे, चुकीची देण्यात आलेली आहे. ओकेजनच्या स्पेलिंगमध्ये मित्रांनो ओ डबल सी घ्यावा लागतो. ऑकरचा ओ डबल सी जो आहे तो आपल्याला घ्यावा लागतो. हा झाला ओक, ओ डबल सी, आणि ASION एकच एस असणार आहे. आणि हे झालं तुमचं ओकेजनचं स्पेलिंग, आणि याचा अर्थ होतो मुहूर्त. याचा अर्थ काय होतो? मुहूर्त. एखादी वेळ जी असते, एखादा मुहूर्त जो असतो त्याला आपण काय म्हणतो? ओकेजन असं म्हणत असतो. आणि म्हणून ओकेजनचं स्पेलिंग लक्षात ठेवायचं आहे. OCCASION हे ओकेजनचं स्पेलिंग आहे. आणि त्यानंतर हे कोण होते? प्रोफेसर होते. सो प्रोफेसरचं स्पेलिंग बघा, PROFESSOR हे प्रोफेसरचं स्पेलिंग आहे, जे मागच्या वर्षी म्हणजे मागे 2022 का 23 मध्ये जी तलाठीची परीक्षा झाली होती त्यामध्ये प्रोफेसरचं स्पेलिंग आपल्याला विचारलं होतं की व्हॉट इज द करेक्ट स्पेलिंग ऑफ प्रोफेसर. सो या ठिकाणी ओकेजनचं स्पेलिंग चुकीचं होतं, प्रोफेसरचंही स्पेलिंग चुकीचं होतं. दोन्ही शब्द पार्ट ए मध्ये होते, आणि पार्ट ए जर तुम्ही पाहिला तर तो ऑप्शन 1 मध्ये आहे, आणि म्हणून ऑप्शन 1 या ठिकाणी आपलं काय होईल? करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. म्हणून तुम्हाला सॅटेलाइटचं स्पेलिंग लक्षात ठेवायचं आहे. आज विसरायचंच नाही. आज हा पार्ट पाहिल्यानंतर, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सिगरेटचं स्पेलिंग जमलंच पाहिजे, सॅटेलाइटचं स्पेलिंग जमलंच पाहिजे, कमिटी कमिशनचं स्पेलिंग तुम्हाला जमलं पाहिजे, आणि इव्हन ओकेजन आणि जो शब्द प्रोफेसर आहे त्यांची स्पेलिंग्स तुम्हाला जमली पाहिजेत मित्रांनो. कारण काय होतं की जेव्हा परीक्षेमध्ये आपल्याला प्रेशर असतं तेव्हा आपण कन्फ्यूज होतं की डबल सी आहे की सिंगल सी आहे, डबल एस आहे की सिंगल एस आहे, सिगरेटच्या स्पेलिंगमध्ये आपण डबल टी आहे की सिंगल टी आहे, हे सगळं कन्फ्यूज होत असतो. त्यानंतर सॅटेलाइटच्या स्पेलिंगमध्ये डबल टी आहे की डबल एल आहे हे कन्फ्यूज होत असतो. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित विशेष लक्ष द्यायचं आहे, आणि हे आपले हक्काचे मार्क्स आहेत. पुढे बघा, द कलर